नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात रेसकोर्सवरती सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचं वर्णन करत असताना पुणे शहराविषयी कृतज्ञता देखील व्यक्त केली. आपण जाऊयात आता रेसकोर्सवर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. शौर्य, कर्म आणि पुण्यभूमी असलेल्या पुण्यातील भूमीला माझा नमस्कार. कसे आहेत सर्व पुणेकर? मुझे इको की जरूरत नहीं है. 140 करोड़ लोगों का इको बड़ा जबरदस्त है. पुणे में हर क्षेत्र के बेस्ट माइंड्स उपलब्ध है और तभी तो कहते हैं पुणे येथे काय उणे. साथियों, कांग्रेस ने देश में 60 साल तक राज किया, लेकिन कांग्रेस राज की सच्चाई ये थी कि देश की आधी आबादी के पास बेसिक सुविधाएं नहीं थी. और अभी तो हमें सिर्फ 10 साल आपकी सेवा करने का अवसर मिला है. सिर्फ 10 साल. लेकिन इन 10 वर्षों में हमने मूलभूत आवश्यकताओं को पूरा तो किया ही और साथ ही हर वर्ग की आकांक्षाओं को पूरा करने में जी जान से जुटे रहे. आवश्यकता और आकांक्षा दोनों की पूर्ति के लिए एक विजन लेकर जीवन खपा रहे हैं. आप भी जानते हैं, कोई शहर में रहे या गांव में, अच्छी सड़कों को देखकर, आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर को देखकर उसका मन प्रसन्न हो जाता है कि नहीं हो जाता है? अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस पक्ष हा अतिशय अडचणीतनं जात आहे आणि विरोधकांनी आम्हाला अडचण निर्माण केली आहे. आमची बँक खाती गोठवलेली आहेत, आमच्याकडे निवडणूक लढण्याकरता पैसे नाहीत, अशी स्पष्ट भूमिका सांगत त्यांनी देशामध्ये मोदींना 400 जागा कदापि मिळणार नाही, कारण जनतेमध्ये त्यांच्याविषयी रोष आहे. कारण महागाई, गॅस एजन्सी, पेट्रोलचे वाढलेले दर. जाऊयात नाना पटोले यांच्या. फडणवीसांना जवळपास 1 तास भेटले सोलापूरमध्ये अभिजित पाटील. असं आहे, आमचे जवळसिंग मोहिते पाटील त्यांच्यावर खोटा आरोप टाकून
त्यांना त्यांच्या सोबत्यांना जो त्रास दिला तो काही पुण्याच्या लोकांना, पुण्याच्या प्रेसला काही लपलेला नाही. आणि आता एक मोते गेला म्हणून दुसऱ्या मोतेला सावळण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रयत्न केला, हा जो ब्लॅकमेलिंगचा सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम हे भाजप करते हे उघडकीस आहे. तसं जर सत्यजित पाटलाचाही तोच विषय आहे. आता आपल्यासाठी वापरायसाठी आता आमचं ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या एका ब्लॉक अध्यक्षाला प्रदीप पाटील म्हणून होते, प्रदीप पवार म्हणून, त्याला असंच त्याला 40 कोटीचं नोटीस पाठवून दिलं नगरपालिकेचं. आणि त्याला आज दहशत करून त्याच्यावर त्याला पक्षात घेतलं. आणि पेपरला बातम्या आल्या काँग्रेसला कुठे किंडार. काँग्रेसला कुठे किंडार होत नाही. एक नेता गेला म्हणून काँग्रेसला नुकसान होतं असं नाही. काही लोकांना या पद्धतीचं दबावतंत्र करून त्याला घाबरून पक्षामध्ये जबरदस्ती घेतलं जाते हे स्पष्ट होते. आणि नांदेडचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. नांदेडमध्ये गेले पण उलटं काँग्रेसची जागा त्या ठिकाणी निवडून येते. दोन गोष्ट आहे ना, काँग्रेसची जनतेची नाळ जोडली, काँग्रेसने नेते निर्माण केले, भाजपने नेते निर्माण नाही केले. आमचेच लोक 65% त्यांच्याजवळच गेले जे काही दबावतंत्रामध्ये गेले ते. पण जे कर्मठ कार्यकर्ते ते अजूनही काँग्रेसमध्येच आहे. आणि काँग्रेसचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं आहे ते आपल्याला प्रेस म्हणून सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे नेत्यांचा भाग जो आहे हे कसे चालले दबक्या आवाजात ते नेते पण सांगतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये जे काही घडल्यात, घरामध्ये भांडण लावलं भाजपने, हे का हे कशामुळे भांडण झालं. 72,000 कोटीचा भ्रष्टाचार तिकडे भोपाळमध्ये सांगितला आणि 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळ. आणि त्या घरामध्ये केलं भांडणं, पवार विरोधात पवार. ही काही संस्कृती महाराष्ट्राची नाही, आपल्या देशाची पण नाही. पण भाजपनी जी असंस्कृत व्यवस्था देशामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण केली त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की देशामध्ये मोदी किमान 400 जागा घेऊन विजयी होतील आणि आमचे सहकारी पक्षही त्यामध्ये आम्ही गृहीत धरलेले आहेत. असं असतानाही आमचा पक्ष हा निवडणूक ही योग्य मार्गाने लढवत आहे आणि त्यामध्ये लोकांचा भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळतोय. कल भी दिया ऐसा है 400 पार या हमारा नारा है, लोगों का नारा है, लोग देना चाहते हैं, राहुल कैसे रोकेंगे. और लोगों ने काम के आधार पर, मोदी जी के विश्वास के आधार पर, और यही लोगों का समर्थन है. और जो जहां दिखाई दे रहा है उसी को हम परिवीक्षित करते हैं. तो 400 पार का नारा सही है. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. निवडणुकीमध्ये वर्तमानपत्रांचं महत्त्व हे अधोरेखित असतंच, पण त्याचबरोबर आता FM चॅनेल्स, अनेक सोशल मीडिया, त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबवरील चॅनेल्स यांच्या भाऊगर्दीमध्ये मतदात्याला योग्य तो संदेश मिळतो का हा महत्त्वाचा विषय. कारण त्या ठिकाणी कोणतंही नियंत्रण नसतं आणि त्या नियंत्रणामध्ये प्रत्येकजण स्वतःचं बातमीपत्र त्या ठिकाणी देत असतो. आम्ही 1994 सालापासून या क्षेत्रात आहोत आणि पत्रकारितेची मूल्य जपत आम्ही इथपर्यंत म्हणजे 30 वर्षाचा हा प्रवास पूर्ण केलेला आहे. आम्ही 30 वर्षामध्ये असंख्य संघर्षाचं तोंड देत आम्ही हा अंक जिवंत ठेवलेला आहे. पण आम्ही पत्रकारितेच्या तत्वामध्ये कुठेही तडजोड केली नाही किंवा कोणाच्या दबावालाही आम्ही बळी पडलो नाही. तेव्हा तुमच्यासमोर जी बातमी येते ती निश्चंकपणे पुणे वृत्तदर्शनवरती विश्वास ठेवून तुम्ही पाहता त्याबद्दल तुमचे आभार. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.